एस टी महामंडळाच्या डिझेल खरेदी संदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा इशारा आज परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलाय. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलं असून अशा प्रयत्नांना अजिबात भीक घातली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. सध्या एस टी महामंडळाला दररोज सरासरी 10,87,000 लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्यानं इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून खरेदी केलं जातं. घाऊक ग्राहक म्हणून एस टीला या कंपन्यांकडून प्रति लिटर ₹2.70 सवलत मिळते. संबंधित कंपनीची बैठक घेऊन या सवलतीमध्ये 30 पैसे वाढवून घेतले. त्यामुळे महामंडळाचं वर्षाकाठी 10 ते 12 कोटींची बचत होऊ लागली. तथापि ₹3 सवलत मिळत असली तरी इतर राज्य परिवहन महामंडळांना यापेक्षा अधिक सवलत मिळत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झाले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला याच कंपन्यांनी ₹4पेक्षा जास्त सवलत देऊ केली आहे. एवढंच नाही तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल ₹5.50 सवलत मिळत आहेत. यामागील कारण म्हणजे इतर राज्यांनी राबवलेली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया. त्याच धर्तीवर एस टीनेही डिझेल खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळवण्यासाठी यापैकी एक कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयानं देखील निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. अशा प्रकारे वेळकाढूपणा करणं, माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचे केविलवाणे प्रयत्न संबंधित कंपन्यांनी थांबवले पाहिजेत, असा सज्जड दमही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. तसंच डिझेल खरेदीची निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.